सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा म्हणून समजला तो नेरूळचा एकूणच नेरूळची जत्रा आहे महाशिवरात्रोत्सव आणि या जत्रोत्सवासाठी कशा पद्धतीने गर्दी झाली पाहताय। संपूर्ण दिवसभर ही गर्दी इथे पाहायला मिळत होती आणि आता संध्याकाळच्या वेळेला मोठी गर्दी भाविकांची झालेली आहे। जर बघितलं तर या भागामध्ये मोठ्या संख्येनं अगदी महाराष्ट्र असेल त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। माझ्यासोबत इथे निलेश गुरव आहेत। मला सांगा हा रथोत्सव होतो आणि त्याचबरोबर इथे महाशिवरात्र दरवर्षी साजरा केली तर कशा पद्धतीचा हा सण असतो आणि किती भाविक या ठिकाणी येत असतात। नेरूळ गाव हा नेहमीच कलाकारांचा गाव म्हणून ओळखला जातो किंवा उत्सवप्रिय गाव म्हणून ओळखला जातो। ग्रामदैवत श्रीदेव कलेश्वर हे साक्षात कलेचे ईश्वर आहेत आणि नेरूळ गावात जेवढे उत्सव सण होतात त्यातला अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री यात्रा। आणि महाशिवरात्री यात्रेला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर नव्हे तर गोवा, कर्नाटक आणि इतर राज्यातून पण भाविक भक्तगण सातत्याने येत असतात, भगवान कलेश्वरांचं दर्शन घेत असतात। एकंदरीत 5 दिवस हा उत्सव सुरू असतो आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे आजचा महाशिवरात्रीचा दिवस। नक्कीच मला सांगा इथे पालखी उत्सव असतो, त्याचबरोबर रथ ओढण्याची परंपरा सुद्धा असते। रथसाठी कशा पद्धतीने नवस बोलले जातात, नवस फेडण्यासाठी भाविक येत असतात। नवस फेडणे, नवस बोलणे हा जो प्रकार आहे तो इथे गाराणी जेव्हा आम्ही करतो किंवा जे भक्तगणांचं सांगणं भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो तिथे होतात। आणि रथोत्सव जो आहे तो फार प्राचीन आहे, गेली अनेक वर्षांची शतकांची परंपरा आहे असं म्हटलं तर चुकीचं नाही ठरणार। पालखी प्रदक्षिण आपण आता बघू शकता, आपण पालखी सजवली जाते। आज संध्याकाळी महाशिवरात्रीच्या दिवशी 8:30-9च्या आसपास 3 प्रदक्षिणा होतात। इथे शिवश्चरुदम विष्णू, विष्णुश्चरुदम शिव, शिव आणि विष्णू हे दोन्ही एकच आहेत, भिन्न नाहीत। ही भावना शैव वैष्णव भेदविरहित देवस्थान म्हणून या कलेश्वर देवस्थानाकडे बघितलं जातं। आणि पालखीमध्ये जी मूर्ती बसली जाते किंवा बसवली जाते ही भगवान महाविष्णूंची आहे आणि रथात पण जे बसवली जाते ती पण भगवान महाविष्णूंची मूर्ती आहे। त्यामुळे शैव वैष्णव भेदविरहित असलेले देवस्थान म्हणून या देवस्थानाकडे बघितलं जातं। नक्कीच आपण पाहताय कशा पद्धतीने या ठिकाणी नेरूळच्या या महाशिवरात्र उत्सवास मोठी गर्दी आलेली, भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।